माझा नातू सकाळी 8:45ला घर सोडतो तर दुपारच्या 4 वाजताच तो घरी येतो. आल्यानंतर तुम्ही होमवर्क तर दिलेलाच असतो रोजचा. नाटकं करत करत 1-1.5 तास त्याला होमवर्क करायला लागतात. नंतरचे 2-2.5 तास तो खेळायला जातो. रात्री 10 वाजता तर त्याला झोपायचं असतं, सकाळी लवकर उठायचं म्हणून. आमच्यापेक्षा जास्त वेळ तर तो तुमच्या ताब्यात राहतो. मग आम्ही त्याची तक्रार तुमच्याजवळ करायला पाहिजे का तुम्ही त्याची तक्रार आमच्याजवळ करायला पाहिजे? सांगा बरं मला. आणि तो लिहित नाही, हे नाही. शाळेचे दप्तर एवढे जडबदड कसतात, त्या पोरांचे खंदडे वाकून गेले. त्यांना लिहायला कंटाळा येईल का नाही येईल? एवढ्या स्कूलच्या तुम्ही फिया घेतात आणि स्पेलिंगा म्हणे घरून पाठ करून आणा, पाडे म्हणे घरून पाठ करून आणा, लिखाण म्हणे घरून करून आणा, वाचन म्हणे घरून करून आणा. पालकांना म्हणे तुमचा मुलगा असं नाही करत, तसं नाही करत, त्याचं हे कच्चं आहे, त्याचं ते कच्चं आहे. मग शाळेत आम्ही त्यांना कशासाठी पाठवतो? डबा खाण्यासाठी का? सांगा बरं तुम्हीच. आणि तुम्ही स्कूलचं दर आठवड्याला काही ना काही टेस्ट ठेवत राहतात. आणि कधी म्हणे हे बनवून आणा, कधी म्हणे ते बनवून आणा, कधी म्हणे फॅक्टरी बनवून आणा, कधी म्हणे काय सागरी जीवन बनवून आणा. काय 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 कोण बनवतं आहे? एवढे टिब्बे पोरं काय बनवणार आहे? तुम्ही तर त्यांच्या आईवडिलांनाच लावतात कामाला. सगळे प्रोजेक्ट तर आईवडीलच करत राहतात. मग याच्यामधून पोरं शिकतात काय? याच्यामधून पोरं हे शिकतात की व पोरं झाले की आईवडिलांना किती त्रास राहतो. मग हे आजकालची नवीन पिढी म्हणते आम्हाला मुलंच नको, आम्हाला मुलबाळच नको. हे कोणामुळे म्हणतायत? घेऊन जातात सहलीला तर पालकांकडून सही घेऊन घेतात, काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. तुम्ही तर कसलीच जबाबदारी घ्यायचं नाही म्हणताय. तुमच्याच विषयी काय कंप्लेंटी कुठे करू आम्ही? ही सभा घेतात, पालक शिक्षक सभा. याच्यामध्ये तुम्ही नेहमी A to Z असाच का क्रम ठेवतात? कधीतरी उलटा क्रम पण ठेवा. कधीतरी त्या UVWXYZच्या पालकांशी पण जरा फ्रेश माइंडने बोला. उड्या मारतो मग आता पहा, मी तुम्हाला सांगते मॅडम, चालू तासामध्ये जर तो उड्या मारत असेल आणि आगाऊपणा करत असाल तुम्ही शिकवताना, त्याला चांगलं बंपवून काढा तुम्ही. मी काही नाही म्हणणार नाही. पण मधल्या सुट्टीमध्ये शाळा सुटल्यावर ते पोरं उड्या मारणार, काही ना काही करणारच ना ते. बुद्धिमान माणूस शांत बसू शकत नाही मॅडम. लाड करतं मग मॅडम, लाड तर मी करेलच माझ्या नातूचे. आई वडील तर म्हणतात तुम्ही शालेय जीवनात आहात, तुम्ही तर मार्क कमवण्याचे मशीन आहात. आणि तुम्ही तर नवीन नवीन हा क्लास तो क्लास तो क्लास तो क्लास लावायचा. त्या पोराचं डोक्याला असं शांतता द्यायची नाही. आणि त्या पोरांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, काही असा मानवी संवेदनांचा कोण अभ्यास देईल त्यांना? आजी बाबाच तर देतील. आधी त्या मुलाने मारलं, मग स्वतःच्या सुरक्षेसाठी माझ्या नातूने मारलं. मग त्याचं काय चुकलं त्याच्यात? मी माझ्या नातूला सांगितलंय स्वतःहून कोणाचंच नाव घ्यायचं नाही, पण कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. मॅडम, मुलांना घडवण्यामध्ये थोडं आईवडिलांचा हात असतो आणि थोडं शाळेचा पण हात असतो. दोघांनी सोबत चालायचं असतं. फक्त त्याच्या कंप्लेंट करून कसं चालेल? माझ्या बोलण्याचा राग मानून माझ्या नातूचे मार्क कमी करू नका आणि त्याच्यावर काट खाऊ नका बरं का. भेटते मी तुम्हाला पुढच्या पालक शिक्षक सभेमध्ये.